नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आमच्या गावच्या खास सणावर बैलपोळा। हा तो दिवस आहे जेव्हा आपल्या शेतकऱ्यांचा खरा सोबती, खरा मित्र बैल याचा मान सन्मान केला जातो। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आमच्या गावामध्ये बैलपोळा हा सण कशा पद्धतीने साजरा होतो, कशा प्रकारे बैलांना अंघोळ घातल्या जाते। सकाळपासूनच बैलांना अंघोळ घातली जाते, शिंगांना तेल लावलं जातं, नीट पुसून स्वच्छ केलं जातं। यानंतर सुरू होते खरी सजावट। शिंगांना लाल, पिवळे, हिरवे रंग, कपाळावर सुंदर टिळा, गळ्यात गजर, पायात घुंगर। खरं तर हा बैलांचा दिवाळी सण म्हणायला हरकत नाही। मग होते गावामध्ये मिरवणूक। बैलांना त्यांच्या आवडत्या मानाने प्रसाद दिला जातो। गावकरी, शेतकरी, लहान मोठे सारे मिळून बैलाच्या या सणात सहभागी होतात। ढोल ताशे, लावणी, गाणी यामुळे गावभर उत्साहाचं वातावरण असतं। शेतकऱ्यांच्या जीवनात बैलाचं महत्त्व शब्दात सांगता येणार नाही। राबणारा शेतकरी आणि त्याचा जीवाभावाचा साथीदार, हा शब्द, हा बंध, हाच तर आपल्या बैलपोळ्याचा खरा अर्थ आहे। चला तर मित्रांनो, बघूयात आता आम्ही कशा पद्धतीने आमच्या बैलाची सजावट करतो। सर्वप्रथम आता आम्ही आमच्या बैलाला अंघोळ घालायला घेऊन जाणार आहोत। मित्रांनो, बैलपोळ्याची खरी सुरुवात होते ते इथून। बैलांना स्वच्छ अंघोळ घालून धरणात पाण्याच्या गार लाटांमध्ये बैल उभे राहतात आणि शेतकरी आपुलकीने त्यांना धुवून काढतात। जसं आई आपल्या मुलाला प्रेमाने अंघोळ घालते, तसाच हा शेतकरी आपल्या बैलाला अंगावरून हात फिरवत आणि पाणी शिंपत स्वच्छ करतो। या पाण्याने फक्त बैलाचं अंग धुतलं जात नाही, तर वर्षभराच्या कष्टानंतरचा थकवाही धुवून जातो। बैलाला पण पहा, या क्षणाचा आनंद मिळतो। थंडगार पाण्यात डुबताना तो हलकेसे डोळे मिटून शांत उभा राहतो।